महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना खत अनुदान। आजच्या योजनेच्या मार्फत महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खतासाठी अनुदान दिलं जाणार आहे। त्यासाठी अर्ज मागवणी सुरू झाली आहे। 12 जून 2024 पासून अर्जाची सुरुवात झाली आहे। अर्जाची शेवट तारीख काय असणार आहे, अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि अर्ज कसा करायचा या सर्व घटकांची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, एमडी टेक टायटॅनिक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि माहिती आवडली तर लाईक करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास ज्या शेतकऱ्यांना या योजनेची आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग पाहूया आजच्या या व्हिडिओमधून जे शेतकऱ्यांना खतासाठी अनुदान दिलं जाणार आहे त्याचे अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, या सर्व घटकांची माहिती, अर्ज कशा प्रकारे करायचा, अर्जाची अंतिम तारीख काय असणार आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमधून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्ज सबमिट कसा करायचा, ऑनलाइन कसा फिल करायचा याची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही न थांबता शेवटपर्यंत पाहावा, तरच आपल्याला अर्ज कसा करावा या संबंधी सर्व माहिती समजेल। चला तर मग बघूया कसा अर्ज करायचा आहे। गुगल क्रोम मध्ये ओपन केल्यानंतर या ठिकाणी महाडीबीटी फार्मर असं टाइप करा। महाडीबीटी फार्मर असं सर्च केल्यानंतर आपल्या समोर जी पहिली लिंक येईल ऍप्लिकंट लॉग इन हिअर, त्यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या योजनेची माहिती पाहण्यासाठी इथं शेतकरी योजना म्हणून टॅब दिलेला आहे, त्या टॅबवरती क्लिक करा। त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य तेलबिया व ऊस कापूस या घटकावर क्लिक करा। त्या ठिकाणी आपल्याला या योजनेअंतर्गत कोणकोणत्या घटकाला अनुदान दिलं जातं याची सविस्तर माहिती दिलेली आहे। या ठिकाणी दिलेला आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरित करणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सूक्ष्म मूलद्रव्ये, एकात्मिक कीड व्यवस्थापन, पीक संरक्षण औषधे व जैविक घटक, तसेच तणनाशके, वैयक्तिक शेततळे, पंप संच, पाईप, विविध कृषी अवजारे या बाबींना अनुदान देण्यात येते। आता आजच्या या व्हिडिओमधून आपण फक्त जे काही सूक्ष्म मूलद्रव्ये, एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे औषधांचा जो विषय आहे, खतांचा जो विषय आहे, जैविक घटकांचा, त्या विषयावर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी अर्ज मागणी सुरू झालेली आहे। 12 जून 2024 पासून अर्ज सुरू झालेले आहेत। खतासाठी आपल्याला 30 जून 2024 ही अंतिम तारीख असणार आहे, तर लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करून घ्या। यासाठी पात्रता काय असणार आहे, आता प्रत्येक वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या पिकासाठी, वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळं अनुदान दिलं जातंय। आता भरड धान्यासाठी, कडधान्यासाठी, गव्हासाठी, भातासाठी असे वेगवेगळे जे बाजरी, रागी, कापूस हे असे वेगवेगळ्या विभागानुसार, वेगवेगळ्या तालुक्यासाठी, वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अनुदान दिलं जातं। या आपल्या भागात आपल्या पिकासाठी कोणत्या पिकाला अनुदान आहे हे आपण अशा प्रकारे इथं तपासून पाहू शकता। यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत, आपल्याला अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणकोणते आवश्यक असणार आहेत, 7/12 प्रमाणपत्र, 8 खरेदी करण्याचे साधन उपकरणाचे पंप। आता ह्या पंप, पाईप, शेततळे ह्या घटकाकरिता फक्त हे आज आपल्याला फक्त खतावरील अनुदानासाठी अर्ज करायचा, त्यामुळे याची काय आपल्याला आवश्यकता लागणार नाही। एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र पंप घटकासाठीच असणार आहे। अनुसूचित जाती जमातीसाठी त्यांचं जात प्रमाणपत्र लागणार आहे। हमी पत्र, पूर्वसंमती पत्र हे घटकाची आपल्याला आवश्यकता आहे। आता एवढे डॉक्युमेंट आपल्यापाशी असल्यानंतर आपण अर्ज कसा करायचा, बऱ्याच शेतकऱ्यांना यासाठी अर्ज कसा करायचा हेच माहित नाही। शेतकऱ्यांनाच नाही तर बऱ्याच सीएससी केंद्र चालकांना सुद्धा याची कल्पना नाहीये। त्यामुळे आजच्या व्हिडिओ मार्फत आपण सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत। आता आपण महाडीबीटी पोर्टलवर ज्यावेळेस लॉग इन करतो, महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत लॉग इन करू आपण, प्रॉब्लेम नको थोडी। लॉग इन हिअर आल्यानंतर
या ठिकाणी वापरकर्ता आयडी किंवा आधार क्रमांक तुम्ही दोन्ही कोणत्याही प्रकारे तुम्ही लॉग इन करू शकताय। आपला आधार क्रमांक टाकून इथं लॉग इन करा। ओटीपी घ्या। आता यासाठी जर आपण नोंदणीच केलेली नसेल तर त्याबद्दलचा दुसरा व्हिडिओ एक बनवून टाकतो की नोंदणी कशी करायची, तो व्हिडिओ पाहून आपली नोंदणी करून घ्या। हे फक्त जे शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी या पद्धतीने आपल्याला अर्ज करता येणार आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्ज करा हा पर्याय दिसेल। अर्ज करा पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर बियाणे, औषधे व खते या अंतर्गत बाबी निवडावर क्लिक करा। या ठिकाणी आपल्याला आपला तालुका, आपलं गाव, आपला गट नंबर, आता मुख्य घटक काय आहे की अनुदान बियाणे, औषधे व खताचे वाटप करण्यासाठी तो ऑटोमॅटिक आपण कारण मुख्य घटकातूनच तिथं आलेलो आहोत त्या अर्जात, त्यामुळे ती बाबी आलेल्या आहेत। इथं बाब निवडा। आता बाब काय, इथं खत आणि रासायनिक खते निवडा। मग खतासाठी अर्ज करायचा असेल तर खते निवडा आणि रसायनासाठी करायचं असेल तर रसायन निवडा। याची दोन्हीचेही आपण व्हिडिओ पाहूयात, सिस्टम पाहूया का खतामध्ये काय काय येतं आणि रसायनामध्ये काय काय येतं। खते नंतर पीक निवडा। कोणत्या पिकासाठी, आता तुम्ही कोणत्या पिकासाठी खत निवडताय ते पीक निवडा। ते पीक निवडल्यानंतर आपल्याला इथं दाखवलं जातं नॅनो डीएपी आणि नॅनो युरिया हे दोन्ही घटक या ठिकाणी दाखवले जातात। आपल्याला युरियासाठी अर्ज करायचा आहे किंवा डीएपी साठी अर्ज करायचा आहे तो घटक निवडा। त्यानंतर आपल्याला किती क्षेत्रावर याची वापर करायचा आहे ते निवडा। 1 एकर, 1.5 एकर, 2 एकर आणि 2.5 एकर, 1 हेक्टर असं आपलं जे काय घटक असतील ते निवडून घ्या। मग त्या आपल्या क्षेत्रानुसार ऑटोमॅटिक अंदाजित खत मात्रा, किलो, पॅकेट, बॉटल, त्या बॉटलनुसार किती लागणार आहे हे ऑटोमॅटिक हे केलं जातं, डिटेक्ट केलं जातं आणि त्यानंतर आपला अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा। आपल्याला आणखी काही घटक निवडायचा आहे का, आता आपल्याला जर अजून काही आता ऍड करायचं असेल तर येस करा, नसेल तर नो करा। आपल्याला काय, आता पहिलं तर आपण खताचं ऍड केलं, त्यानंतर आपण रसायने पाहू। रसायनामध्ये रसायने, गळीत धान्य पिके, मेटाल्डिहाइड एकच घटक आहे। मेटाल्डिहाइड हा जो घटक आहे हा एकच घटक आहे, त्याला निवडा। त्यानंतर आपलं क्षेत्र निवडा, 1 एकर, 1.5 एकर, 2 एकर काय असेल ते निवडल्यानंतर अंदाजित रसायन मात्रा किती लागेल याचं ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन केलं जाईल आणि हा पण जतन करा। हे जतन केल्यानंतर आपण आता ही पुढची प्रोसेस सर्वांना माहित असेल किंवा मेनूवर जा, त्यानंतर अर्ज सादर करा। सादर केल्यानंतर त्याला प्राधान्य क्रमांक द्या, पहा त्याला प्राधान्य क्रमांक द्या। प्राधान्य क्रमांक केल्यानंतर त्याचं पेमेंट करा। हे पेमेंट केल्यानंतरच आपला अर्ज सबमिट केला जातो। आपला अर्ज सबमिट झाल्याच्या नंतर आपला अर्ज ज्यावेळेस सबमिट होईल त्यावेळेस आपल्या अर्जावर पुढील कारवाईसाठी काही जर त्रुटी असेल तर रिजेक्ट केला जाईल किंवा लॉटरी सिस्टम मार्फत आपल्याला पूर्वसंमती मिळाली तर आपल्याला खतासाठी जे अनुदान दिलं जाणार आहे ते आपल्या खात्यावर वर्ग केलं जाणार आहे। त्यामुळे विलंब न करता लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। अर्ज प्रक्रिया मी आपल्याला सांगितलेली आहे। यात जर आपल्याला काही शंका वाटत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा, आमच्याकडून तुम्हाला नक्कीच मदत केली जाईल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती महत्त्वाची होती। 30 जून 2024 ही खतांसाठी शेवट तारीख आहे आणि 23 जून 2024 ही रसायनासाठी शेवट तारीख आहे। आपल्याला 23 जूनच्या आतमध्ये रसायनासाठी जे काय अर्ज दाखल करायचे असतील ते करून घ्या आणि खतासाठी जे अर्ज करायचे असेल ते 30 जूनच्या आतमध्ये अर्ज करून घ्या, तरच आपल्याला या योजनेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे। आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका। चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच।